नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण क्रिस्पी अशी कुरकुरीत भेंडी कशी करायची हे बघणार आहोत। अतिशय वेगळी पद्धत आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल। तर एकदा जर या पद्धतीने करून बघाल तर नंतरही याच पद्धतीने कराल। तर क्रिस्पी भेंडी करण्यासाठी कोणते मसाले यामध्ये टाकायचे आणि घरीच आपण काही मसाले करणार आहोत। तर ही भेंडी अतिशय चटपटीत होण्यासाठी कोणता मसाला टाकायचा हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर साधारण 1 पाव भेंडी असेल तर भरपूर म्हणजे क्रिस्पी भेंडी जी आहे ते भरपूर होतं। तर 1 पाव भेंडी जी आहेत पुरेशी आहेत। अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी कट करत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर कट केलं तर यामध्ये काही कीड असेल, शक्यतोवर तर आपण मसाला भेंडीसाठी याच पद्धतीने कट करतो, पण या पद्धतीने जर कट केलं तर बघू शकता की यामध्ये काही कीड असेल तर लवकरच लक्षात येऊन जातं। तर आता मी इथे मिक्सीचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच धने आणि 1 चम्मच जिरा आणि कांदा लसूण मसाला हे आपल्याला याची बारीक अशी वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजेच याचं पावडर करून घ्यायचं आहे या पद्धतीने। यामुळे काय होतं की टेस्ट जी आहे अतिशय छान लागते। कुरकुरीत भेंडी जी आहे चवीला अप्रतिम अशी लागते। तर एका बाउलमध्ये ही भेंडी टाकून घेतलेली, त्यामध्ये आपण जे पावडर करून घेतलेलं होतं ते टाकलेलं। यामध्ये काश्मीरी पावडर वापरलेला आहे, तिखट 1.5 चम्मच साधारण टाकलेला आहे, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये भेंडी चटपटीत होण्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि 1 वाटी बेसन टाकलेलं आहे। आणि यामध्ये टाकायचं आहे अतिशय चटपटीत भेंडी होण्यासाठी 1 लिंबूचा रस टाकायचा आहे आपल्याला। तर सर्वप्रथम आपण पूर्ण मसाले यामध्ये टाकून घेतलेले, यामध्ये टाकायचा आहे लिंबूचा रस। साधारण 1 लिंबूचा रस पुरेसा आहे। लिंबूच्या रसामुळे काय होतं, जी कुरकुरीत क्रिस्पी भेंडी जी आहे अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी लागते। यामध्ये आपण चाट मसालासुद्धा टाकलेला आहे। लहान मुले असो मोठे असो सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडणार। आणि यामध्ये टाकायचं आहे साधारण 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची आहे। तर लो फ्लेमला फ्राय करून घ्यायचे आहेत। अतिशय क्रिस्पी चटपटीत अशी कुरकुरीत भेंडी तयार होते। बघू शकता या पद्धतीने 2 वेळा मी फ्राय करून घेतलेली आहे। आवाज ऐकू शकता मस्तपैकी अशी कुरकुरीत क्रिस्पी भेंडी झटपट अशी 5 मिनिटात तयार होतं। तर लहान मुलांना तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता एखाद्या वेळेला आणि घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता। अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, 5 मिनिटमध्ये ही होऊन जातं। आणि मसालेसुद्धा आपल्या घरी अवेलेबल असतातच, जिरा धने हे सगळं अवेलेबल असतं। तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। बघू शकता 3 मिनिट याला मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं लो फ्लेमला, म्हणजे क्रिस्पी येणार भेंडी आणि चटपटीत अशी क्रिस्पी भेंडी तयार आहे। बघू शकता। तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी। रोज नवनवीन रेसिपीज असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।